सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया देखील आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। दमानियाजी, स्वागत तुमचं। अत्यंत धक्कादायक असे हा मुद्दा सरकारी वकिलांनी कोर्टामध्ये मांडलेला आहे की खरातने 5 नरबळी घेतलेले आहेत। मला तर खरंच ऐकून डोकं माझं इतकं सुन्न झालं। त्यांनी नरबळी घेतलेले आहेत, त्यांनी काही ज्याला आपण डिअर्स म्हणतो ते हरणं मारलेली आहेत, त्याचेही त्याच्याकडे सगळं मिळालेलं आहे, कॅश मिळालेली आहे। एवढंच नाही तर त्यांनी इतर तिला आता पुढे यायला लागले आहेत। हे सगळं ऐकून ना खरंच डोकं सुन्न होत आहे की हा माणूस नाही, हा पिशाच्य होता की काय, हा हैवान होता। याच्याशिवाय दुसरे काही शब्दप्रयोग आता उरलेलेच नाहीयेत। आताच्या घटनेला माझ्याकडे सुद्धा काही महत्त्वाचे पुरावे आहेत लोक, ते मिळाल्यानंतर मला आधी ते बघू दे, कारण मी जे ऐकलंय नुसतं फोनवर ते बोलण्यापेक्षा माझ्या हातात ते सगळे पुरावे आल्यानंतर मी उद्या ते सगळे सादर करीन। म्हणजे हा माणूस किती किळसवाणा होता ते आता लोकांपर्यंत गेलं पाहिजे। आणि याच्या पुढे असं याच्या 1% सुद्धा कोणी करायला धजलं नाही पाहिजे। या माणसाला आताच्या घटनेला तर मला वाटतं त्याची पोलीस कस्टडी वाढवली आहे, पण पोलीस कस्टडी कितीही वाढवल्यानंतर ज्युडिशियल कस्टडी जर याला ठेवलं गेलं तरी कुठलाही जज यांना आता बेल देणं शक्यच नाही। त्यामुळे आयुष्यभर हा सडणार आहे, पण सडून उपयोग नाहीये। त्याला सगळ्यात कठोरात कठोर शिक्षा मिळाली पाहिजे असंच मला वाटतं। नक्कीच दमानियाजी, फक्त खरातची नाही तर याच्याशी संबंधित असलेल्या सगळ्याच लोकांची चौकशी व्हायला हवी असं तुम्हाला वाटतं का? अगदी प्रश्नच नाही। जसं मी म्हटलं की जी असो, जी बंद केली गेली होती ती सगळी बाहेर आली पाहिजेत। रुपाली चाकणकरांचा रोल जो होता त्याचं इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे। एवढंच नाही तर कॅबिनेट मिनिस्ट्रीची मीटिंग बोलवून एका धरणाचं पाणी त्यांच्याकडे कसं दिलं गेलं, ह्याच्या मागे कोणी आणि का हे केलं गेलं, या सगळ्याची म्हणजे जयंत पाटील असो, रुपाली चाकणकर असो, या सगळ्यांच्या चौकशा लागल्या पाहिजेत अशीच मी विनंती सरकारला करेन। धन्यवाद दमानियाजी, तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल।